मी मराठीचा मास्तर होतो म्हणून वारकरी संप्रदाय आणि एकूण संत साहित्याचा अभ्यास करावा लागला, मांडावा लागला. पीजीच्या क्लासेसला शिकवायचं होतं तेव्हा सगळं संत वाङ्मय वाचत गेलो. दुसरी गोष्ट ही पण खरी आहे की गाडगे महाराजांच्या नावानी जे कॉलेज आहे ते नावानी आहे म्हणून नाही. ज्या कॉलेजचे पहिले प्रेसिडेंटच गाडगे महाराज होते, त्या कॉलेजचा प्राचार्य होण्याचं भाग्य मला लाभलं होतं. आणि त्याच्यामुळे मला त्या महाविद्यालयामध्ये शिकवत असताना जे संत साहित्याचं एकूण आकलन झालं ते मांडण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतोय. ते करत असताना मला स्वतःला पहिल्यांदा असं वाटतं की वारकरी संप्रदाय म्हणजे काय. पोरांना आजच्या तरुण पिढीला सांगत असताना मला इरावतीबाईंचं एक वाक्य फार आठवते की ज्या गावात वारकरी सापडणार नाही तिथे महाराष्ट्र संपला असं समजा, असं इरावतीबाई. म्हणजे जिथे जिथे वारकरी असेल तिथे तिथे महाराष्ट्र आहे. आणि दुसरं एक विधान बाईचं धारिष्ट्याचं आहे पण ते खरं आहे. दुसऱ्या बाजूने ते असंही म्हणतात ज्या ज्या गावात महार आहे तो महाराष्ट्र आहे. इतकं परखड आणि इतकं सुंदर विश्लेषण महाराष्ट्राच्या एकूण राजकीय परिस्थितीचं, सामाजिक क्षेत्राचं भान असलेल्या इरावतीबाईंनी वारकरी संप्रदायाला एक जो न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे ती मला महत्वाची वाटते. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय हा फार महत्वाचा संप्रदाय आहे. तो कधी निर्माण झाला याचा जेव्हा शोध घ्यायचा प्रयत्न करतो आपण, तेव्हा असं ते छोट्याशा कथा आणि रूपक कथा येतात. त्याच्यात ती कथा मला खरी वाटत नाही पण त्यातला भावार्थ मात्र मला खरा वाटतो. तो असा की पुंडलिक आपल्या आईवडिलाची सेवा करत होता आणि विठ्ठल दारात उभा राहिला. त्या पुंडलिकाने एक वीट भिरकावली आणि सांगितलं विठ्ठलाला की याच्यावर उभा राहा आणि दीनदुबळे जेव्हा जेव्हा येतील तुझ्याकडे तेव्हा तेव्हा त्यांच्या मुक्ततेसाठी, त्यांच्याकडे प्रेमभाव देण्यासाठी तू असाच 28 युगे उभा राहा, असं ज्या विठ्ठलाला सांगितलं होतं तो विठ्ठल ज्याचा मुख्य स्रोत आहे असा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर आणि नामदेव यांच्या आधी होता. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर हा जो वारकरी संप्रदाय हा ज्ञानदेवे रचिला पाया असं अतिशय सुंदर बहिणाबाईनं म्हटलेलं आहे. ते खरं आहे. त्यांना ज्ञानदेवे रचिला पाया असं का म्हणतात हे मी पुढे उलगडतो. पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाला विस्तारित करण्याचं, वारकरी संप्रदायाला मिशनरी स्वरूप देण्याचं जर कोणी काम केलं असेल तर ते काम केलेलं आहे नामदेवानी. म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की नामदेवासारखा मिशनरीच नाहीये कोणी. त्यानं किती म्हणजे तो जातीने शिंपी आहे असं नाही, त्यानं सगळा देश शिवून काढलेला आहे म्हणून तो खरा वेगळा शिंपी आहे. त्याने सगळ्यांना भक्तिधारेत आणण्याचा प्रयत्न केला. आणि हा प्रयत्न करत असताना आपण जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाकडे येणार आहोत तेव्हा एक सूत्र मी आधीच सांगून टाकतो की नामदेवांना हे कळलं होतं की हा जो माझा बहुजन समाज आहे हा या सनातन व्यवस्थेमध्ये दुर्लक्षित आहे. तो कधीही आपली मान उंच करू शकत नाही, त्याला कुठलाही अधिकार नाही, त्याला कोणत्याही क्षेत्रात बोलण्याचं स्वातंत्र्य नाही आणि तो सतत असाच जगत राहणार आहे. असं जेव्हा नामदेवाला वाटलं तेव्हा नामदेवानं या वारकरी संप्रदायाची नव्या पद्धतीनं मांडणी करण्याचं आणि काम करण्याचा प्रयत्न केला. हा जो नामदेव आहे 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन आपलं काम उभं करत होता. तेव्हा त्याच्या मनात एक सूत्र होतं की या व्यवस्थेनं जो अन्याय या सामान्यांवर, माझ्यावर केलेला आहे, माझ्यासारख्या स्त्रियांवर आणि शूद्रांवर केलेला आहे, तर आम्हालाही आता उठलं पाहिजे. आता सुर्वे जे म्हणतात एकटा चालवणे युगाची साथ आहे, ही युगाची साथ घेऊन हा नामदेव नावाचा संत उभा राहिला. आणि त्याला असं वाटलं की नाही, मला माझी माणसं जमा केली पाहिजे. यांना काही आयुष्य आहे की नाही, यांना काही अधिकार आहे की नाही, यांना काही सुख आहे की नाही, यांना दुःख आहे की नाही, याच्याबद्दल मला बोललं पाहिजे आणि त्यांना एकत्र आणलं पाहिजे. असा विचार करून हा जो नामदेव होता, हा नामदेव आपल्या कामाचा प्रसार करत होता. आणि त्यावेळी नेमका ज्ञानेश्वर नामदेवाला भेटायला येतात. ही जे ज्ञानदेव आणि नामदेवाचं मैत्री आहे हे आपण नव्या पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. मला असं वाटतं जगातली सगळ्यात सुंदर मैत्री जर कोणाची असेल ती ज्ञानदेव आणि नामदेवाची. दोन संत एकमेकांना भेटतात, तो प्रसंग मी डोळ्यासमोर आणतो तेव्हा मला आश्चर्य वाटते. आता हा जे दग्ध झालेला ज्ञानेश्वर आहे, हा दग्ध झालेला ज्ञानेश्वर कसा आहे की संन्याशाची पोरं म्हणून बहिष्कृत झालेला आहे. त्या चौघाही भावंडांना या ब्राह्मणी व्यवस्थेनं घराबाहेर काढून टाकलेलं आहे. त्यांना जगणं मुश्किल झालेलं आहे. अशी हतबल झालेली ही भावंड
रानोमाळ भटकत भटकत येतात, आता आपण कुठे जावं, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा होतो. आता हा जो प्रश्न आहे हा नेहमीच विस्थापित माणसांच्या समोर उभा असतो, की आता मी काय करू, माझ्याजवळ जगण्याचं काय साधन आहे, माझ्याजवळ उभं राहण्याचं काय साधन आहे. ज्ञानेश्वराजवळ तर प्रचंड बुद्धिमत्ता होती, पण मी जाऊ तरी कुठे जाऊ, असा प्रश्न त्याच्या समोर उभा झाला. मला असं वाटतं या महाराष्ट्रातले शेकडो शेतकरी, हजारो शेतकरी याच प्रश्नानं स्वतः ग्रस्तीत आहे आणि ते स्वतःला विचारतात आहे की मी जाऊ तर कुठे जाऊ. हा ज्ञानेश्वर असाच प्रश्न घेऊन उभा राहिला आणि तो कोणीतरी त्याला सांगितलं आणि त्याने एकूण आकलन पाहिलं, तेव्हा त्याला असं वाटलं या ब्राह्मणी व्यवस्थेत तर आपण कुठेच नाही, कारण आपण संन्याशीचे पुरा, आपण बहिष्कृत आहोत. नुसतंच बहिष्कृत नाही तर आपण शूद्र झालेलो आहोत. म्हणून मला ज्ञानेश्वराचं कौतुक करत असतात ना लोक, खूप पोथ्या बिथ्या म्हणतात, त्यांचे पारायण करतात, तेव्हा ते करणाऱ्यांना असं वाटतंय मला सांगावं की अरे शूद्राचं कशाला करता, ज्ञानेश्वर हा शूद्र आहे त्या व्यवस्थेमधला. आणि हा शूद्र असलेला ज्ञानेश्वर नामदेवापाशी गेला आणि नामदेव आणि नामदेवाची मैत्री झाली. या नामदेव हा किती हुशार संघटक असला पाहिजे. त्याच्या लक्षात आलं की आपण संघटन तर उभं केलेलं आहे, पण या संघटनेला एक संविधान असलं पाहिजे. लक्षात घ्या मी काय म्हणतो, एक कुठेतरी एक अधिष्ठान असलं पाहिजे आणि ते अधिष्ठान असल्यासाठी आपण असे स्फुट अभंग लिहून नाही चालला, ग्रंथरूपाने आपला संप्रदाय जो आहे तो उभा करता आला पाहिजे. आणि मग त्यांनी हा गुड अकॅडमिशियन असलेला ज्ञानेश्वर होता. या ज्ञानेश्वराला असं म्हटलं की तुम्ही लिहा, काहीतरी लिहा. ज्ञानेश्वर म्हणाले की मी भगवद्गीतेचा भावार्थ लिहितो. आणि नेवाशाच्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचा भावार्थ सांगितला आणि तो भावार्थ जो सांगितला त्या भावार्थानं बहुजन समाजाला एक ग्रंथ मिळाला, बहुजन समाजाला एक आधार दिशा मिळाली. आणि त्या ग्रंथानं जे स्वरूप प्रगट केलं ते अतिशय वेगळं होतं. भगवद्गीतेचा शब्दशः तो अनुवाद नाहीये, ते ट्रान्सलेशन नाहीये. मी स्वतः खात्रीपूर्वक सांगतो तुम्हाला की मूळ भगवद्गीतेमध्ये नसलेले कितीतरी गोष्टी आपल्याला ज्ञानेश्वरीत आलेल्या असं दिसतात. विशेषतः भक्ती योग हा जो ज्ञानेश्वरीतला 9वा अध्याय आहे, त्या 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरांनी स्त्री आणि शूद्र यांना सुद्धा भक्तीचा अधिकार आहे असं सांगितलेलं आहे, जो कधीही नव्हता. तो स्त्री आणि शूद्र यांना भक्तीचा अधिकार आहे असं सांगणारा ज्ञानेश्वराचा हा जो विचार आहे तो आपल्याला भक्ती योगात आलेला दिसतो. आणि एकूण करुणेचा आणि समतेचा विचार मांडत असताना ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली. ही निर्मिती करत असताना मला गंमत अशी वाटते की दोघांची मैत्री तर झाली, पण दोघांच्या विचारधारा किती वेगवेगळ्या होत्या याचा अभ्यास आपण करत नाही. ज्ञानेश्वर हे नाथपंथी आहेत आणि हा जो हा नामदेव आहे वारकरी आहे, हा वारीला जाणार आहे, हा आपल्या दीन दुबळे दलित स्त्रिया यांना सगळ्यांना घेऊन पंढरपूरच्या विठ्ठलाला जाणार आहे. ज्ञानेश्वर मात्र नाथ संप्रदाय आणि अतिशय बुद्धिमान आहे, त्यांच्याजवळ खूप अभंग लिहिण्याचं सामर्थ्य आहे. पण तरीही हा ज्ञानेश्वर त्या नामदेवाजवळ येतो आणि मग दोघांनी ठरवतात की आपण हा देश पहिले पाहू, या देशातल्या असंख्य तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाची दुःख काय आहे ही आपण समजून घेऊ. मला इथं महात्मा गांधी आठवतात. महात्मा गांधी गोखलेंकडे गेले आणि गोखलेंना म्हणाले की मला काम करायचं आहे. गोखले म्हणाले पहिले देश पाहून ये, पहिले माणसाचं दुःख पहा आणि मग काय करायचं ते कर. आणि ते सूत्र घेऊन नामदेव त्या ज्ञानेश्वराला म्हणाले की पहिले आपण जाऊ आदी समाधी आणि तीर्थावळी, असं जे नामदेवाचं प्रकरण आहे नामदेवाचं ते याच अर्थानं अर्थपूर्ण आहे की त्यांनी तीर्थावळी केली, फिरले त्यांनी यात 18 पगड जातीचं दुःख पाहिलं. त्यांना पूजेचा अधिकार नाही, त्यांना मंदिरात जाता येत नाही, स्त्रियांबद्दल तर न बोललेलंच बरं. अशी अवस्था असलेल्या स्त्रियांचा समूह आणि शूद्रांचा समूह आणि त्यांचं दुःख ज्ञानेश्वरांनी आणि नामदेवांनी पाहिलं. आता याच वेळी एक गोष्ट आणखी आपल्याला लक्षात घ्यावी लागते की त्याच कालखंडामध्ये विदर्भामध्ये महानुभाव पंथ हा जो पंथ आहे हा कार्यरत होता. म्हणजे मी साल मुद्दाम चेक केले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की 1196 साली चक्रधर स्वामी उत्तरापंथे विजय केले असं म्हटलेलं आहे. म्हणजे उत्तर पंथाने निघून गेलेले आहेत ते. आणि 1197 मध्ये ज्ञानेश्वराचा जन्म आहे असं आपण साधारणपणे मानतो. म्हणजे चक्रधर काम थांबवतात आणि ज्ञानेश्वराचं काम सुरू होतं असं आपल्याला दिसतं. मला यातलं बारकावे पाहत असताना मला असं वाटतं की राजकारण जे आहे ना प्रमोद, ते इथेच सुरू झालेलं आहे.
की या व्यवस्थेनं या चक्रधाराला उत्तरापंथी बीजे केले असं सांगितलंय. तो उत्तरापंथी बीजे नाही केलं. कोलते काय म्हणतात ते आपण ऐकलं काय? कोलते म्हणाले की काही बीजे नाही केलं, त्याचा वध झाला असं कोलते म्हणतात. त्यांच्या सगळ्या साहित्यावर आज बंदी आहे, म्हणून आपण ते बोलू शकत नाही. पण चक्रधर सारखा माणूस की ज्यानं रजस्वला श्रीलय भक्तीचा अधिकार आहे असं सांगितलं. आता ही तृप्ती देसाई वगैरे आंदोलन करते आणि लोक कौतुक करतात. मला हसायला येते की कोणत्या काळात सांगून झाली बाई तू हे 2026 मध्ये? हे तर त्या चक्रधराने आधीच सांगितलं होतं, 11व्या-12व्या शतकातच सांगितलं होतं की रजस्वला होणं हा शरीर धर्म आहे आणि शरीराला माणसाला शिंक येते, माणसाला लागते असं तो म्हणतो. तसं हे आहे, याच्या पलीकडे काय आहे? तुम्ही कशाला त्यांना मंदिरात न्यायला नाकारता? असं म्हणणारा हा जो चक्रधर आहे, या चक्रधराने किती क्रांती केलेली आहे. आणि म्हणून या चक्रधर मध्याचे लोकांनी असं म्हटलंय, या चक्रधराच्या विचारांनी संस्कृतला सुद्धा विरोध केलेला आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे, येणे माझ्या स्वामीचा सामान्य परिवार नागवेल की, म्हणून संस्कृतबद्ध रचना न करी. म्हणजे या व्यवस्थेला किती मोठा विरोध त्यांनी केलेला आहे लक्षात ठेवा. राजकारण कसं कसं बदलत गेलेलं आहे लक्षात ठेवा. राजकारण तिथून सुरू झालेलं आहे. आम्ही तुमची व्यवस्थाच मानत नाही असं आजचे साहित्यिक म्हणायला घाबरतात. पण चक्रधराने ही व्यवस्था नाकारली आणि चक्रधराच्या पंथानं सुद्धा ती नाकारली असं आपल्याला दिसायला लागतं. आणि मग हा जो ज्ञानेश्वर आहे, हा ज्ञानेश्वर वेदाला प्रामाण्य मानणारा आहे. ही गंमत पाक अशी आहे की ज्ञानेश्वर वेद प्रामाण्य मान्य करतात, पण नामदेवाजवळ आल्यानंतर नामदेवानं त्यांना म्हटलं असेल की बाबू रे, वेद प्रामाण्य वगैरे काही सांगू नको, हे वेद फार कृपण आहेत, दुष्ट आहेत, हे सामान्यांना अधिकार देत नाही, बोलू देत नाही. आणि हे तुमचे जे वेद ग्रंथ आहे याची संख्या किती आहे? तर मला मी मुद्दाम अभ्यास करत असताना पाहिलं तर 4 वेद आहे, 10 उपनिषद आहेत आणि 18 पुराण आहे. आता एवढं मोठं जड बंबाळ असलेलं जे वाङ्मय आहे त्याला सनातन धर्म असं म्हणतात. आता तो कधी निर्माण झाला, तो कधी मध्ये वाढला, कधी संपला, तो संपतच नाही. तो अनित्य आहे, तो अविरत आहे आणि म्हणून तो सनातन आहे असं म्हटलं गेलेलं आहे. अशा या धर्मामध्ये हे सगळं तर अविरत आहे, सगळं पवित्र आहे, पण तिथे दलित चालत नाही, तिथे स्त्री चालत नाही, तिथे शूद्र चालत नाही. आणि म्हणून अशा ग्रंथाला मध्ये आणि अशा धर्मामध्ये त्याला विरोध करण्याचं सामर्थ्य सामान्य बहुजन समाजामध्ये नामदेवाला निर्माण करायचं. तो ज्ञानेश्वराला म्हणाला की वेद प्रामाण्य वगैरे तुमचा आधार तुम्ही ठेवा जवळ, पण मला असं वाटतं की हे सगळं नाकारलं पाहिजे. आणि मग ज्ञानेश्वर बदलले आणि मग मुळात नाथपंथी असलेला ज्ञानेश्वर, जो चांगदेव 65 सारखा अतिशय कठीण ग्रंथ लिहितो, जो अमृतानुभव लिहितो, ज्ञानेश्वरीवरचं अतिशय सुंदर विवेचन करतो. मी तुम्हाला सांगतो की ज्ञानेश्वर हा अतिशय बुद्धिमान, अतिशय लालित्यपूर्ण लिहिणारा कवी आहे. आणि म्हणूनच असं दिसतं की दासोपंतांनी 18व्या अध्यायावर 2000 ओळ्या लिहिल्या दासपंथावाल्यांनी, पण ज्ञानेश्वराच्या एकट्या ज्ञानेश्वरीनं सगळ्यांना संपवून टाकलं. अजून ज्ञानेश्वरीला कोणी विसरत नाही, इतकं सामर्थ्य ज्ञानेश्वरांच्या वाणीत आहे. पण नामदेव ज्ञानेश्वरांना म्हणाले की तुझ्या वाणीत सामर्थ्य आहे, पण हे सामर्थ्य आता सामान्यांसाठी असू दे. आणि मग ज्ञानेश्वरी बदलला आणि तो म्हणाला, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदुजी रे, असं म्हणून त्यांनी म्हटलं की तू सगुणी आहेस, तू निर्गुणी आहे आणि शेवटी तुझं रूप हे गोविंद रूप आहे, ते सामान्यांना आवडणार आहे असं म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरांनी हळूहळू विठ्ठल भक्तीकडे स्वतःला वळवलं. आणि त्याच्यानंतर हरिपाठासारखे ग्रंथ जे ज्ञानेश्वरांच्या एकूण तब्येतीत बसणारे ग्रंथ नाहीये. ज्ञानेश्वर हे अतिशय बुद्धिमान आणि संस्कृत प्रकांड पंडित आहे, पण त्यांनी हरिपाठासारखा छोटासा 28 ओव्यांचाच एक छोटासा ग्रंथ लिहिलाय. त्याच्यात ते असं म्हणतात, योग याग विधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. हे योग याग विधी सगळं खोटं आहे, फक्त खरं आहे बागेश्वर धाम, तो मात्र खरा आहे. पण तो म्हणाला असं, ज्ञानेश्वर म्हणाला, योग याग विधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. हा दंभधर्म आहे असं ते म्हणतात. हा दंभधर्म आहे असं म्हटलं त्या दिवशी बहुजनांना हा दंभधर्म नाकारायचा होता. प्रमोद राजकारणी ते इथे आता जे सुरू आहे ते सगळं दंभधर्म आहे, तो ज्ञानेश्वरांनी आधीच नाकारलेला आहे. आणि ज्ञानेश्वरांनी तो नाकारलेला दंभधर्म आणि मग देवाची या द्वारी उभा क्षण बरी तेने मुक्तीचारी साधी आल्या
असं म्हणून सोप्या पद्धतीनं सामान्य माणसाला भक्तिधारेत आणण्याचं काम ज्ञानेश्वर करतात. नामदेव तर फारच मोठा माणूस आहे. तो म्हणतो ज्ञानेश्वरला फिरवून आणतो, तो सगळा देश दाखवतो, ज्ञानेश्वराकडून पाहिजे ते सगळं संविधान लिहून घेतो, सगळं साहित्याची निर्मिती करून घेतो. पण ज्ञानेश्वरांना कुठेतरी धक्का बसलेला आहे की मी इतका विद्वान आहे, पण एकूण या व्यवस्थेमध्ये आपल्यासारख्या माणसाला जगणं कठीण आहे. हा देश, हा माणूस, हा समाज किती बरबटलेला आहे. अशा बरबटलेल्या समाजात मी कशाला जगू, असं म्हणून ज्ञानेश्वराच्या मनामध्ये अतिशय वेगवेगळ्या भावनांचा कल्लोळ सुरू झालेला आहे. ताटीचे जे अभंग आहे ना मुक्ताबाईचे, ते मला असं वाटतं की ज्ञानेश्वरांना समजवण्याचे अभंग आहे की ज्ञानेश्वरा असा निराश होऊ नको, हे जगत असं भरलेलं आहे, आजही निराश व्हावं असं चित्र आहे. आजच्या वातावरणातही हे नैराश्य पसरावं असं आहे. सामान्य माणसांच्या जीवनामध्ये नैराश्य पसरलं की कुठेतरी तो हतबल होत असतो. आणि मग ज्ञानेश्वर म्हणाले की नाही, मला करायचं होतं ते काम मी केलं. आणि वयाच्या 21व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली. हा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तो पुन्हा नव्याने सांगण्याची गरज नाही. पण आपल्याकडे काय झालेलं आहे की सगळ्या संतांच्या बाबतीत ज्या कथा सांगितल्या जातात ना, त्या महिपती बुवानं सांगितल्या जातात. ही फार गडबड आहे. म्हणजे गावोगाव जे सगळे प्रवचन कीर्तन असतात की नाही, ते त्याचा आधार ग्रंथ कोणता असतो. मग मूर्तिजापूरला मला बोलावतात तर मी जातही नाही, ते शेवटल्याही दिवशी जात नाही. याचं कारण असं की तिथे जो आलेला बुवा असतो तो महिपती बुवाच्याच कथा सांगतो. महिपती बुवाने ज्या रचलेल्या आहेत खोट्या नाट्या, त्या कथा तो सांगत असतो आणि आपण त्या ऐकत असतो. ज्ञानेश्वरांनी मात्र समाधी घेतली आणि ज्ञानेश्वर निघून गेले. त्याच्यानंतर नामदेवाला असं वाटलं की मला नाही चालला, मला हा समाज उभा केला पाहिजे, हा महाराष्ट्र धर्म मला वाढवला पाहिजे. आणि मग हा महाराष्ट्र धर्म वाढवायसाठी हा जो नामदेव आहे हा पुन्हा बाहेर पडला. आणि यांनी व्रजबोलीमध्ये लिहिलं, यांनी हिंदीत लिहिलं, यांनी पंजाबीत लिहिलं. नामदेव की मुखबाणी असं म्हणून ग्रंथसाहिबामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. आणि असं अभिमानानं म्हटलं जातं, म्हणजे मला स्वतः माझे शीख मित्र सांगतात की आमचा जो ग्रंथ साहिबा आहे त्याच्यामधले अनेक रचना नामदेवाच्या आहे, त्याची प्रेरणा सुद्धा नामदेवाची आहे. असा ग्रंथ लिहिला जावा असं म्हणून. म्हणजे ज्ञानेश्वरला प्रेरणा देणारा माणूस गुरु नानकाच्या ग्रंथालाही प्रेरणा देऊ शकतो. असा हा अतिशय प्रेरक असलेला, अतिशय सामर्थ्यवान असलेला नामदेव हा महाराष्ट्राचं खरं म्हणजे भूषण आहे. आणि या नामदेवानं मग या संबंध जाती जमातीला एकत्र केलं आणि सर्व जातीचे संत आपल्याला महाराष्ट्रात निर्माण झालेले दिसतात. आता हे जे सर्व जातीमध्ये निर्माण झालेले संत आहेत, या संतांच्या मनामध्ये एक चळवळ उभी झालेली आहे. म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की इरावती कर्वेंनी खरोखर फार सुंदर अभ्यास केलेला आहे. म्हणजे इथे महात्मेबाई मॅडम बसल्या म्हणून त्यांना माहिती असेल की समाजशास्त्रामध्ये इतका चांगला विचार या संप्रदायामध्ये जर कोणी केला असेल तो इरावतीबाईंनी केलेला आहे. इरावतीबाई असं म्हणतात की मी स्वतः वारीला गेली आणि वारीला गेल्यानंतर मला असं लक्षात आलं की इथं गेल्यावर काही जात नसते, इथे धर्म नसतो, इथे पंथ नसतो, इथे आपण स्त्री अशी भावना नसते, कुठली भावना नसते. एका वेगळ्या तल्लीन अवस्थेमध्ये सर्व लोक जात असतात. म्हणजे मला सांगा तुम्ही की ज्या माणसांना समाजानं नाकारलेलं आहे, ज्यांना गावकुसाबाहेर ठेवलेलं आहे, ज्या स्त्रीला कुठल्याही पद्धतीचा अधिकार नाही, असे सर्व लोक जेव्हा पंढरपूरच्या यात्रेला निघत होते तेव्हा त्यांच्यामधला जल्लोष, त्यांच्यामधला आनंद, त्यांच्यामधला विभोर होण्याचा एक उत्स्फूर्तपणा हा जो इरावतीबाईंनी पाहिला, ते इरावतीबाई म्हणाली की ही खऱ्या अर्थानं या देशातली पहिली महत्वाची चळवळ आहे. आणि मी मग या मुद्द्याकडे येतो की महाराष्ट्रामध्ये जर पहिली चळवळ कोणी उभी केली असेल तर ती संतांनी उभी केलेली आहे. सोशल डिसऑर्गनायझेशन असं जेव्हा जेव्हा असतं, सोशल अनजस्टिस जेव्हा जेव्हा असतो, तेव्हा समाज विस्कळीत होतो, असं लुंडबर्ग नावाचा समाजशास्त्रज्ञ म्हणतो. हा लुंडबर्ग असं म्हणतो की जेव्हा जेव्हा सोशल डिसऑर्गनायझेशन, अव्यवस्थाच असते सगळीकडे, रोज काहीतरी वाईट घडत असतं. आता जसं घडत असतं, पेपर उघडला की रोज भीती वाटते आज कुठे बलात्कार झाला असेल, आज काय झालेलं असेल. असं सोशल डिसऑर्गनायझेशन अँड सोशल अनजस्टिस, इतका सामाजिक अन्याय की एखादा माणूस बोलला म्हणून त्याच्या अंगाला शाई फासायची, असा जो सोशल अनजस्टिस आहे
हा सोशल जस्टिस आणि सोशल डिसऑर्गनायझेशन जेव्हा जेव्हा समाजात निर्माण होतं तेव्हा चळवळीचे सूत्र हालायला लागतात आणि मग लुंडबर्ग असं म्हणतो, मग सुरू होते ती कल्चरल क्रिप्ट असं म्हणतो. कल्चरल क्रिप्ट म्हणजे सांस्कृतिक संघर्ष. सांस्कृतिक संघर्ष मग सुरू होतो आणि मग सांस्कृतिक संघर्ष मला हा फार महत्वाचा मुद्दा वाटतो. आज जे सुरू आहे नाही, राजकारण नाही आहे सुरू प्रमोद, हा सांस्कृतिक संघर्ष आहे. हा आपल्या बहुजनांचा आणि प्रस्थापित व्यवस्थेचा सुरू झालेला संघर्ष आहे. ही कल्चरल क्रिप्ट आहे. ही कल्चरल क्रिप्ट जेव्हा जेव्हा होते तेव्हा मग एकनाथासारखा संत चिडून असं म्हणतो, संस्कृत वाणी देवे केली, प्राकृत काय चोरापासून आली. अरे तुम्ही काय गोष्टी सांगून राहिले, संस्कृत वाणी जर देवाने केली आहे असं सांगता, तुमचं वाङ्मय कोणी निर्माण केलं माहित नाही, अपौरुषी आहे. कोणी निर्माण केलं तेच माहित नाहीये आणि तुमची वाणी देवाची आहे. आणि मग आमचं वाङ्मय आम्ही काय लिहितो ते चोरांचं लिहिणं आहे का? ज्या देशाचा पंतप्रधान नॉन बायोलॉजिकल असतो त्या देशातल्या दृष्टीने बरोबर आहे. ही सूत्र ही अशी आहे ती सगळी इथूनच सुरू झालेली आहे की आपण नॉन बायोलॉजिकलला मानायला लागलो होतो तेव्हापासून. आणि म्हणून मग असं झालं की या सगळ्या संतांना असं वाटलं की आपण लिहू शकतो. हा आत्मविश्वास, ही आत्मविभोरता संतांच्या मनात निर्माण झाली. आणि मग नामदेवाच्या सानिध्यात बहिणाबाई सारखी नाही, जनाबाई सारखी स्त्री द्यायला लागल्या. आणि ती लिहित असताना डोईवरचा पदर खांद्यावर आला असं म्हणून स्त्री विचारांचा एक नवा विचार ती मांडायला लागली असं आपल्याला दिसायला लागतं. सावताबाळी लिहायला लागतो, कानोपात्रा लिहायला लागते, अनेक जाती जमातीचे नरहरी सोनार लिहायला लागतो. आणि अशा विभिन्न जाती धर्माचे लोक जेव्हा लिहायला लागले तेव्हा या सगळ्या माणसांना मध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला. त्याच्यात खऱ्या अर्थानं हा जो एकनाथ आहे मला अतिशय सिग्निफिकंट वाटतो, महत्वाचा वाटतो. त्याच्याकडे काय दुर्लक्ष झालं याचं मला आश्चर्य वाटतं. हा जो एकनाथ आहे की हा खऱ्या अर्थाने ही जी मी चळवळ सांगितली आहे तुम्हाला संतांची, ही संतांची जी सुरू झालेली चळवळ होती त्या संतांच्या चळवळीला एक नवं वळण देण्याचं काम एकनाथांनी केलेलं आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, महात्मा गांधींनी जितके चळवळीत प्रयोग केल्याने तेवढे जगाच्या इतिहासात कोणी केलेली. वेगवेगळ्या पद्धतीने चळवळ कशी राबवायची, कधी सामान्यांसाठी उभी करायची, कधी स्त्रियांना बोलवायचं, कधी बालकांमध्ये चळवळीचा विचार मांडायचा, कधी जंगल सत्याग्रह करायचा, कधी मिठाचा सत्याग्रह करायचा, असं म्हणून चळवळीची जी विविध आयुध ज्याला आपण म्हणतो ती आयुध जशी एक महात्मा गांधींनी वापरली तशी जर कोणी वारकरी संप्रदायामध्ये वापरली असेल तर ती वापरलेली एकनाथांनी गमती केल्या. त्यांनी जोहार लिहिलं, त्यांनी भारूड लिहिलं, त्यांनी स्त्रियांची गीती लिहिली आणि वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. याला म्हणतात लोकांपर्यंत पोहोचणं. आता तर अलीकडचे लोक तसे बोलायला लागले की काही समजत नाही. मध्ये एक अमरावतीच्या एक खासदारबाई आहे, त्यांनी शिवकथा पुराण लावलं होतं आणि त्याच्यात इतकी पंचायत झाली होती की सगळ्या गावागावातल्या बाया कापूस वेचायला सापडतच नव्हते, सगळ्या शिवपुराण कथाच जात होत्या. मग म्हटलं बायकोला म्हटलं चल आपणही पाहून येऊ काय ऐकून येऊ. मग आम्ही गाडी बाजूला ठेवली, गर्दीत तर जाणे शक्यच नव्हतं. मग आम्ही ऐकायला लागलो होतो. मला कानाने मी ऐकवायला येत होतं, मला तर काहीच समजत नव्हतं काय सुरू आहे. बायकोला म्हटलं काय म्हणते ते नाही ऐकू येत तेच बरं आहे जपले. आणि मग आम्ही वापस आलो. त्याचं कारण असं की हे सगळं काय सांगतात, कशासाठी सांगतात हे कोणाला काहीच कळत नाही. पण जातात मात्र खूप लोक. तो योगेश्वर बाबा, तो धाम बाबा काय सांगतो, कुठली पर्ची कशी काढतो कोणाला माहित नाही. आपल्याला मात्र गर्दी करायची वाटते तिथे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सामान्य माणसाला वाटलं होतं की आपल्याही आयुष्यामध्ये अस्मिता जागी झाली पाहिजे, आपण उभं झालं पाहिजे. आणि ही उभी झालेली माणसं या सगळ्या नामदेवाबरोबर वारकरी संप्रदायामध्ये उभी झाली. ही उभी झालेली संप्रदायामध्ये उभी झालेली ही जी माणसं होती, या सगळ्या संप्रदायानं महाराष्ट्राला एक नवी दिशा दिली, एक नवा दृष्टिकोन दिला. मला फार गंमत वाटते. मुग्धा कर्णिक नावाच्या एक समाजशास्त्रज्ञ, त्या बाईंना अलीकडे काय झालंय मला समजत नाही. त्या येऊन जाऊन वारकरी संप्रदायावरच बोलत असतात. मला कुठे भेटल्या पाहिजे त्या असं मला खूप वाटतं. त्या असं म्हणतात की वारकरी संप्रदायानं माणसांना दुबळं केलं, कोणत्या वारकऱ्यांमुळे कोणते जातीयवाद संपला, कोणत्या वारकऱ्यांमुळे खऱ्या अर्थानं समाजामध्ये समता आली, असं काहीतरी ती सतत प्रश्न विचारत असते.
मला असं की त्यांना विचारायचं आहे की तुमच्या डाव्या लोकशाही आघाडी विचारांनी किंवा डाव्या विचाराच्या पंथांनी सुद्धा कोणता जातीवाद संपवला, कोणती समता आणली, कोणता मार्क्सिझम तुम्ही आणू शकले, कोणत्या सामान्य माणसाला जगण्याचा आर्थिक अधिकार तुम्ही प्राप्त करून देऊ शकल्या, असे प्रश्न आजच्या व्यवस्थेला तुम्ही विचारत नाही. आपल्याकडे एक फार अडचण आहे. आपण नेहमी आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्या आजच्या व्यवस्थेमध्ये, समकालीन व्यवस्थेमध्ये शोधत नाही. आपण ती नेहमी प्राचीन इतिहासात शोधतो. म्हणजे मला असं वाटतं की प्रबोधनाची जी चळवळ आहे ना, ती वारकरी चळवळीला जोडून येते, हे लक्षात ठेवा. वारकरी चळवळ जर महाराष्ट्रात झाली नसती तर प्रबोधनाची चळवळ सुद्धा इतक्या चांगल्या जोरकसपणे झाली असती असं मला वाटत नाही. महाराष्ट्राचा बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश झाला नाही याचं सर्व श्रेय संतांना दिलंच पाहिजे असं माझं प्रामाणिक मत. आणि म्हणून मला असं वाटतं की या संतांनी जी भूमिका मांडली, कदाचित काळाच्या चौकटीत त्यांना मर्यादा होत्या, कदाचित ते राजांपर्यंत पोहोचू शकत नसतील. लुंडबर्ग असं म्हणतो की चळवळीमधले एक सूत्र त्याने असंही म्हटलेलं आहे की डायलेक्टिक असलं पाहिजे, राजसत्तेशी त्याचा संबंध असला पाहिजे चळवळीचा. या चळवळीचा नव्हता राजसत्तेचा. काय असणार आहे विचार? सावतामाळी कुठे जाणार होता राजाचं, नरहरी सोलर कुठे जाणार, पण त्यांनी आपसात एकत्र येऊन ज्या पद्धतीनं संवाद निर्माण केला तो संवाद महत्वाचा आहे. पण तुकोबरायाला ते समजलं आणि म्हणून तुकारामानं पाईकाचे अभंग असे अभंग लिहिलेले आहेत. त्या पाईकाच्या अभंगामध्ये त्यांनी शेतकऱ्याला असं म्हटलंय, अरे शेती कर आणि त्याच्याबरोबर आपल्या स्वराज्याचं रक्षण कर, असं सांगण्याचा जो प्रयत्न तुकारामाने केला. तर तुकाराम हा कळस आहे असं बहिणाबाई म्हणतात. तर मला असं वाटतं तुका भजन करा सावकाश, तुका झालासे कळस, असं ज्ञाने तुकोबाच्या बाबतीत म्हणतात. मला असं वाटतं कळस म्हणजे काय, तर मंदिराचा कळस नाही, मी त्याचा वेगळा अर्थ लावतो. इट्स टू मच, आता फार झालं, याच्यापेक्षा मोठी क्रांती कोणी करूच शकत नाही, अशी क्रांती तुकारामाने केली. हा तुकाराम इतका विज्ञाननिष्ठ आहे की याची विज्ञाननिष्ठा आजच्या प्राध्यापकांमध्ये तरी आली आहे का, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो. आणि हा संबंध विज्ञान निष्ठेचा विचार, अस्तित्व मानवाच्या अस्तित्ववादाचा विचार जर कोणी करू शकत असेल तर तुकारामच करू शकतो. आणि तो तुकारामाने केलेला आहे असं आपल्याला त्याच्या वाङ्मयात दिसायला लागतं. सत्य असत्याची मने केली ग्वाही, मानी आले नाही बहुमता. अरे सत्य आणि असत्य काय आहे मला नका सांगू, बहुमताच्या आधारावर तुम्ही ते सिद्ध कराल. बंगालमध्ये केलंच आहे आता सिद्ध. पण खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगतो की सत्य असत्याची मने केली, मानी आले नाही बहुमता. मी बहुमताला मानत नाही. माझ्या मनातलं सत्य काय आहे, जनतेच्या मनातलं सत्य काय आहे, आपला अंतरात्मा आपल्याला काय सांगतो हे मला अधिक महत्वाचं वाटतं. असं जे संतांची शिकवण आहे ती तुकोबारायानं मांडलेली आहे. आणि म्हणून गांधींच्या संबंध आत्मप्रयोगाला आणि आत्मनिष्ठेला माझे सत्याचे प्रयोगाचं नाव आहे. हे जे सत्य आहे हे शोधण्याचं काम या संतांनी मराठी भूमीमध्ये केलेलं आहे, आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि त्याच्यानंतर मग प्रबोधनाचं जे युग सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये या संतांच्या विचारांची पार्श्वभूमी आहे असं आपल्याला दिसतं. आपण आंबेडकरांच्या प्रबुद्ध भारताच्या काही लेखांमध्ये वर जे ओव्या आलेल्या आहेत त्या कबीराच्या असतात किंवा तुकारामाच्या असतात. म्हणजे कबीर आणि तुकाराम यांचे क्रांतिकारकत्व बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मान्य केलेलं आहे असं आपल्याला दिसायला लागतं. आणि म्हणून मग समाजामधला हा जो विचार आहे नवा पुढे जाण्याचा, हा वारकरी संप्रदायामधला विचार या बुद्धिवादी विचाराला आणखी प्रफुल्लित झालेला दिसतो. मग याच्यानंतर आपल्याला असं दिसायला लागतं की ज्योतिराव फुले आले. ज्योतिराव फुल्यानंतर एक मोठी प्रबोधनकाराची पिढी निर्माण झाली आणि या प्रबोधनकाराच्या पिढीने एक सुंदर गुंफण केली. आणि या सुंदर गुंफणीतून महाराष्ट्र एक अतिशय सजग, अतिशय सशक्त असं राष्ट्र म्हणून उभं झालं आपल्याला दिसतं. आणि मला कोणीतरी असा एकदा यशवंतरावावर बोलावलं आणि विचारलं की पहिलाच मुख्यमंत्री इतका मोठा महाराष्ट्राला कसा मिळाला असेल, तुम्हाला काय वाटतं, असं एका तरुण पोराने मला प्रश्न विचारला. मी म्हटलं याचं श्रेय या महाराष्ट्रामधल्या संत चळवळीला आहे, या महाराष्ट्रामधल्या प्रबोधनाच्या चळवळीला. संतांची चळवळ आणि प्रबोधनाची चळवळ याच्या संयुक्त श्रेयाचं जर फलित कोणतं असेल तर यशवंतराव चव्हाण नावाचं नेतृत्व. असा अतिशय भाडेदार, अतिशय प्रामाणिक, अतिशय चारित्र्यवान, अतिशय नीतिमान
असा जर मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकला, त्याचं श्रेय या दोन परंपरेला आपल्याला द्यावं लागतं. आणि त्याच्यातून हा यशवंतराव चव्हाण निर्माण झालेला असं आपल्याला दिसतं. ती संबंध पिढीच पहा आपण कशी वेगळी आहे. म्हणजे इकडे जशी संतांची प्रभावळी आहे, त्याच्यामध्ये खूप संत आपल्याला दिसतात, तसं मग ज्योतिराव फुलेंच्या नंतर जे महाराष्ट्रामधलं मोहोळ आहे ते फार मोठं आहे, ते फार विलक्षण आहे. त्याच्यामध्ये आपल्याला विचार लागतं की कर्मवीर भाऊराव पाटील आहेत, त्याच्यानंतर मग ते पंजाबराव देशमुखांपर्यंत आपल्याला येतात. पंजाबराव देशमुख आहेत, भरशी शिंदे आहेत, या सर्वांनी एक महाराष्ट्राच्या नव्या विचारांचा उद्घोष सुरू केलेला दिसतो. आणि त्याच्यात त्यांनी दोन महत्वाची सूत्र पुन्हा हाताळलेली दिसतात. ती दोन महत्वाची सूत्र अशी आहे की शिक्षण आणि शेती या दोन क्षेत्रांमध्ये या सर्व समाज सुधारकांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावलेली. आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती दुर्लक्षित क्षेत्र कोणतं असेल तर शेती आहे आणि दुसरं शिक्षण आहे. शाळा तर बंदच करायच्या आहेत, जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळा बंद झालेल्या आहेत. मी माझ्या गावाला जातो तेव्हा माझ्या वाड्याच्या बाजूला असलेली शाळा पूर्ण पडलेली, त्याच्या विटा कोणीतरी काढून नेत आहे. पण तिथल्या पोरांना सांगितलं की तुम्ही सांगवीला जात जा शिकायला. आता काही दिवसांनी सांगतील की सांगलीला जात जा, सांगवी जरा जवळ होते जास्ती. हे असं काय चालू आहे? हे शिक्षण संपवायचं आहे का तुम्हाला? म्हणजे ज्या शिक्षणाच्या अट्टहासासाठी तुम्ही पहिले संस्कृत आम्हाला शिकू दिलं नाही, आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवलं. आम्ही आता कुठेतरी शिकायला लागलो तर आमच्या समाज सुधारकांनी आम्हाला शिक्षणाचा ओनामा दिला, आम्हाला शिकायला प्रवृत्त केलं, तर आमचं शिक्षणही आता बंद करायला लागलेलं आहे. हे शिक्षण इतकं कठीण आहे का? 6% खर्च करणं खरंच इतकं कठीण आहे का या व्यवस्थेमध्ये, या नियोजनामध्ये? हे दर महिन्याला लाडक्या बहिणींना द्यायला पैसे आहेत पण आमच्या शाळा चालवायला पैसे नाही येतात. याचं कारणच काय आहे की आमची सगळी व्यवस्था, आजचं राजकारण हे निवडणूक प्रणालीला सामोरं गेलेलं राजकारण आहे. आणि म्हणून या संबंध प्रणालीला विचार करत असताना या समाज सुधारकांनी जे काम केलं ते फार महत्वाचं आहे. हे काम करणाऱ्या या संबंध व्यवस्थेमध्ये आपल्याला असं दिसायला लागतं की या सगळ्या संतांच्या पासून प्रेरणा घेऊन या समाज सुधारकांनी जे काम केलं त्याच्यामध्ये सगळे समाज सुधारक एकमेकाशी बांधलेले आहेत, हे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे मला एक गंमत वाटते, मला कोणीतरी विचारलं की तुम्ही कादंबरी नाही लिहित का? मी म्हटलं मी काय अरुणा सभाने थोडी आहे मी कादंबरी लिहिते, पण मला लिहायचीच असली ना तर मी माझ्या डोक्यात एक खूप सुंदर कल्पना आहे, ती अशी इंद्रधनु असं त्याचं नाव आहे. कोणाचं इंद्रधनु आहे? तर असा एक कालखंड आहे महाराष्ट्रामध्ये जेव्हा बाबासाहेब आंबेडकर होते, तुकडोजी महाराज होते, गाडगे महाराज होते, पंजाबराव देशमुख होते, आणि त्याच कालखंडामध्ये भरशी शिंदे आजूबाजूला होते, शाहू महाराज नुकतेच गेले होते, सयाजीराव गायकवाड होते. हे 7 सगळे जे समाज सुधारक आहेत हे एकमेकाच्या कामाला मदत करत होते, त्याच्यामुळे महाराष्ट्र पुरोगामी होता. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की एका भाऊराव पाटलांच्या संस्थेला जागा मिळत नव्हती तेव्हा भाऊराव पाटलांनी कोणाचा वशिला लावावा, तर गाडगे महाराजांना निरोप पाठवला त्यांनी की बाबा तुम्ही या, आपल्याला कलेक्टरला भेटायचं. आता गाडगे बाबा म्हणाले मी बाबा अडाणी माणूस, मी कुठं येऊ कलेक्टरला भेटायला? पठाण नावाचे कलेक्टर होते, त्यांना भेटायचं होते. ते गाडगे महाराजांना घेऊन गेले आणि म्हणाले की नाही तुम्ही आले की काम होते. ते म्हणतात तुम्ही तर मी येतो तुमच्या. आता ते पठाण बाहेर दौऱ्यावर होते, ते यायला वेळ लागला. गाडगे महाराज ते सगळेजणांना ऑफिसमध्ये बसवण्यात आलं. गाडगे महाराजांची सवय होती, ते खुर्चीवर कधी बसत नव्हते, ते खालच्या सतरंजीवर बसले, भाऊराव पाटील वगैरे सगळे खुर्च्यांवर बसले. मग पठाण आले. मग पठाणांनी पाहिलं की बापरे गाडगे महाराजांनी खाली बसलेले, ते एकदम उठले आणि त्यांनी उचललं. ते म्हणाले की मला काही उचलू नका, मी तुम्हाला सांगतो की मला जे काम करायचं आहे ते काम फक्त मी तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्या कामाकडे लक्ष द्या, मी कुठे बसतो याच्याकडे लक्ष नका देऊ. माझी जागा जिथे होती तिथे मी बरोबर बसलो आहे. त्यांनी प्रश्न विचारला गाडगे बाबांनी पठाणांना की तुम्ही गरीबाच्या लेकरांसाठी जागा का नाही देत? इतक्या तर जागा आहेत तुमच्याजवळ, एक जागा भाऊराव पाटील मागते तर देऊन टाका ना. पठाणांनी पाहिलं आणि पठाणांनी म्हटलं दिदी बाबा तुम्ही म्हणता तर दिदी, आणि मग ती जागा त्यांना मिळाली. मी तुम्हाला गंमत सांगतो, मूर्तिजापूरला जी गाडगे महाराज विद्यालयाची अतिशय सुंदर जागा आहे गावाच्या मध्यवर्ती भागामध्ये, ती पंजाबराव देशमुखांनी गाडगे बाबांसाठी केंद्र शासनातून विशेष परवानगीने आणलेली जागा आहे.
याची आठवण आम्ही कोरून ठेवलेली आहे. आणि असा ऑर्डर असलेली ती जागा गाडगे महाराजांसाठी पंजाबराव देशमुखांनी आणून दिली. म्हणजे पहा एकमेकांना कशी मदत करत होती. महर्षी शिंदेना शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीने विचार करत होते. पंजाबराव देशमुखांच्या एकूण संस्थांमध्ये गाडगे महाराजांना जेव्हा जेव्हा वाटलं तेव्हा गाडगे महाराज सराफा लाईन मध्ये जायचे आणि लोकांना म्हणायचे, अरे भांडे द्या ना, तुम्ही तुमच्या दुकानात तेवढे भांडे गुंडे आहेत, थोडेसे भांडे गुंडे द्या ना. ते पंजाबरावच्या लेकराईला खायला काहीच नाही आहे, भांडीच नाही आहे. आणि मग ताटल्या घेऊन यायचे, भांडे घेऊन यायचे आणि हॉस्टेलला नेऊन द्यायचे. असं एकमेकांना तोलून धरण्याचं जे काम आहे हे 7 समाज सुधारकांनी एकाच काळात केलेलं आहे. म्हणून हा प्रबोधनाच्या इतिहासातला इंद्रधनू आहे असं मी तुम्हाला सांगतो. हा प्रबोधनाच्या इतिहासातला इंद्रधनू या वारकरी संप्रदायाचंच एक फलित आहे असं मला निश्चितपणे वाटते. आणि म्हणून हे संबंध काम जे सुरू झालेलं होतं ते काम महाराष्ट्रात वाढत गेलं. आणि मग आपल्या देशाला दुसरं जे स्वातंत्र्य मिळालं की नाही 2014 साली, त्या स्वातंत्र्यापासून आपण आणखी विमुक्त झालो आणि आपल्याला नवे नवे भास व्हायला लागले. आणि या नव्या नव्या भाषामध्ये आपण आधीचं स्वातंत्र्य विसरलो, आधीच्या समाज सुधारकांनी आणि संतांनी केलेलं काम विसरलो आणि आम्हाला नवे नवे भास आणि विभास व्हायला लागले. आणि मग या संबंध विभासातून आमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला. आणि मग ते संबंध आत्मविश्वास निर्माण झाल्यामुळे आमची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आम्हाला पुन्हा मनूच्या आधारावर उभी करायची आहे. असा एक नवं डोक्यात आमच्या उपपत्ती आलेली आहे. मी तुम्हाला सांगतो यातला महत्वाचा एक मुद्दा मी विसरलोय तो सांगतो. या सप्तारंगामध्ये एक गोष्ट महत्वाची घडलेली आहे ती अशी आहे की शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्यामधला जो संघर्ष आहे की त्याच्यावर कोणी काही बोलतच नाही. वेदोक्त प्रकरण, या वेदोक्त प्रकरणामध्ये फार महत्वाचा सार भरलेला आहे. आजचे सगळे प्रश्न, आजचं राजकारण आहे ना प्रबोध, हे सगळे या वेदोक्त प्रकरणामध्ये आहे. की हा जो ब्राह्मण होता तो शाहू महाराजांसाठी मंत्रच म्हणत नव्हता. मग शाहू महाराजाला त्याच्या धाव्याने सांगितलं की तुमच्यासाठी काही मंत्र नाही म्हणत, तो काहीतरी रात्री कुठंतरीच असतो, नसायचा येतो, मग तुमच्या समोर काहीतरी फुटफुटतो निघून जातो. मग महाराजांनी खरंच खात्री करून घेतली तेव्हा ते खरं निघालं. मग महाराज चिडले. तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे ना ते फार महत्वाचं आहे. तो म्हणाला मी तुमच्यासाठी कशाला मंत्र म्हणून, वेदोक्तचा अधिकारच तुम्हाला नाही आहे, तर तुमच्यासाठी मी म्हणतो ते पुराडोक्त आहे, तुम्ही त्याच लायकीचे, तुम्ही शूद्र आहात. म्हणजे वेदोक्त प्रकरण जे आहे ना ते फार महत्वाचं आहे. आपण शूद्र आहो ही जाणीव त्यांनी त्या काळात दिलेली आपल्याला. आणि म्हणून शिवाजी राजांचा राज्याभिषेक नाकारला गेलेला आहे. शिवाजी शूद्र आहे शेवटी. म्हणजे कलियुगामध्ये 2च वर्ण आहे, ब्राह्मण आणि शूद्र. आणि म्हणून याचा उपनयन, जसं ज्ञानेश्वराचा उपनयन संस्कार होऊ शकला नाहीये तसंच आपल्याला असं दिसायला लागलेलं आहे की या ठिकाणी हा जो शिवाजी महाराज आहे यांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही. मग मला असं प्रश्न पडतो की शिवाजी महाराजांचे जे गुरु होते असं कोश्यारींनी सांगितलं म्हणून माहिती झालं. ते कोश्यारींची हुशारी अशी आहे की ते म्हणतात की यांचे गुरु रामदास स्वामी होते. मग ते रामदास स्वामींनी राज्याभिषेकाच्या वेळेला काहीच केलं काय की नाही केलं असा प्रश्न माझ्यासमोर निर्माण होतो. तर मग मला असं कोणीतरी म्हणालं की नाही, तो जो रामदास स्वामी होता की नाही हा बी ग्रेडचा होता, त्यांना A ग्रेडचा असा वेदपठण मला पाहिजे होतं. मी थोडस शोधलं तेव्हा लक्षात आलं की गागा भट्ट जे आहेत त्या गागा भट्टांनी काही दक्षिणा वगैरे देऊन नाही आणलाय. शिवाजी महाराजांचे त्याचे संबंध होते. शिवाजी महाराजांसमोर जेव्हा जेव्हा धर्मशास्त्राचे काही प्रश्न निर्माण व्हायचे तेव्हा तेव्हा ते गागा भट्टाची सल्ला आधी पण घेतलेली आहे त्यांनी. आणि म्हणून गागा भट्टाला बोलावलेला आहे. आणि मग गागा भट्टा आल्यानंतर शिवराज्याभिषेक झाला. आणि मग याच वेळी तुकारामासारखे संत बिचारे आपलं काम करत होते, जनसामान्यांना एकत्र करत होते. दासपंथ जो निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये एक सूत्र अतिशय महत्वाचं आहे आणि ते आजच्या राजकारणाशी जोडल्या गेलेलं आहे. ते सूत्र असं आहे, ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ, असं रामदास स्वामी. तरी तो भ्रष्ट असला, कसाही असला तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ आहे, कारण तो ब्राह्मण आहे. ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था अतिशय महत्वाची आहे. आणि म्हणून मला नेहमी नेहमी असं वाटतं, असा भास काय होत असतो मध्ये मध्ये प्रत्येकाला होतो
की रामदास स्वामी गुरु होते, रामदास स्वामी गुरु होते, रामदास स्वामी गुरु होते. काही आधार नाही आहे. रामदास स्वामीचं एक पत्र आज आमचं चंद्रकांत झाटाले म्हणून एक पोरगा आहे, त्यांनी तसा तडाखूच शोधून काढला आणि त्यांनी म्हटलं की रामदास जर त्याचे गुरु असते तर रामदासाचं हे पत्र, मी तुमच्या राज्य राहत होतो पण कधी वर्तमान नाही घेतले, असं तोंडाने लिहितो तो. की मी कधी तुमच्याकडे आलो नाही बा, पण तुमचं खूपच ऐकलं होतं, तुम्ही जाणता राजा आहे, एखादी जागा मलाही देऊन टाका ना, असं वगैरे आहे त्याच्यात काहीतरी. असं हे जे सगळं चालू आहे ना, हे दासपंथ हा खरं म्हणजे ब्राह्मणांना प्रस्थापित करण्याचा पंथ होता. त्यांनी त्याचं दैवतही शोधलं होतं. विठ्ठल नव्हता त्याचा दैवत. त्यांनी हनुमानाचे मंदिर बांधले गावोगाव जाऊन, आणि हनुमानाच्या मंदिरात बल उपासना ह्या फॅसिझमच आहे. पुन्हा लक्षात ठेवा, राजकारणाची सूत्र इथे येतात. हे बलोपासना करा असं सांगितलं त्यांनी. आणि मग ह्या बलोपासनेचा आधार घेऊन रामदास स्वामीचा हा जो दासपंथ आहे तो किती वाढला तरी तो या बहुजन समाजाच्या विठ्ठल संप्रदायाला प्रतिशय देऊ शकला नाही. आणि म्हणून नामदेवानं जो उभा केलेला वारकरी संप्रदाय आहे तो तुकारामापर्यंत अतिशय अविश्रांतपणे चालत आलेला आहे. त्याच्यामधला निळोबा राया हा तुकारामानंतरचा शेवटचा संत आहे. त्याच्यानंतर मग संत दिसत नाही, मग कीर्तनकारच आलेले. आता हे जे संबंध कीर्तनकार आले, त्यांनी या सगळ्या संतांच्या अभंगांचा आढावा घेत प्रवचने केली, कीर्तन केले, महाराष्ट्राला आपल्या परीने जागा करण्याचं काम केलं. मला असं वाटतं की हा जो वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदायाची धुरा रूढार्थानं वारकरी म्हणून गाडगे महाराजांनी आणि तुकडोजी महाराजांनी घेतले नाही. ठीक आहे, वारकरी वगैरे नव्हते दोघे, ते जात होते पंढरपूरला. दरवर्षी गाडगे महाराज पंढरपूरला जायचे, तिथल्या भिकाऱ्यांची, तिथल्या कुष्ठरोग्यांची सेवा करायच्या, त्यांची जखमा धुवून द्यायच्या. आणि मग कोणीतरी म्हणायचं, बाबा दरवर्षी येता तुम्ही, सेवा करता, कुठं घाट बांधून देता, कपडे वाटायला लावता, आणि कधी विठ्ठलाच्या दर्शनाला जात नाही, तुम्ही का जात नाही? ते म्हणाले इथूनच दिसते मला तो. तरी म्हणाले जाऊन तपा. मग गाडगे महाराज गमतीनं असं म्हणतात, भलकासा काळा आहे तो, मी काही पाहत नाही त्याला, असं गाडगे महाराजांची उत्तर आहे. आता हे गाडगे महाराजांना काही गरज वाटत नाही मंदिरात जाण्याची, आणि म्हणून गाडगे महाराज आणि तुकडोजी कधी मंदिरात नाही दिसला सावळा बुरागी, चोपडीत होता बसला सावळा बुरागी, असं तुकडोजी म्हणतात. आणि म्हणून या मंदिरात जाण्याची गरज नाही असं सांगण्याचं नवं सूत्र म्हणजे ही चळवळ असं मी काय म्हणतो. चळवळीला वेगवेगळ्या काळात वेगवेगळे रूप घ्यावं लागतात. तुकडोजी आणि गाडगे महाराजांनी आणखी वेगळं वळण दिलं या चळवळीला. की पहिले बहिणाबाई चौधरी जी आहे ती असं म्हणतात की सोन्या रुपयानं मडला मारवाड्याचा बालाजी, पाना फुलाले राजी विठ्ठल माया, असं म्हणून ते असं म्हणतात की आमचा देव जो आहे तो पाना फुलाले राजी होऊन जातो, असा देव आमच्या सामान्यांचा आहे, असं बहिणाबाई चौधरी म्हणतात. गाडगे महाराज तर म्हणतात त्याच्याही पाशी जाऊ नका, आपल्या वावरातच काम करा ना, तिथंच तो विठ्ठल भेटायला येणार आहे, असं म्हणून त्यांनी आणखी नवं वळण देण्याचं काम आपल्याला केलेलं आहे असं दिसतं. हे जे वारकरी संप्रदायाचं काम आहे, हे वारकरी संप्रदायाचं काम अशा रीतीने समाजात प्रस्थापित होत असताना मग असा प्रश्न निर्माण झाला की हा जर वारकरी संप्रदाय असाच वाढत राहिला तर महाराष्ट्रामधला पुरोगामी विचार आणखी बलशाली होईल, तो होऊ नये असं म्हणून जी मुक्तापळ सुरू झालेली आहे त्याच्यातल्या ते जे भंडारे बुवा गेली, त्या भंडारे बुवांनी असं म्हटलेलं आहे की नथुराम गोडसेला ते असं म्हणतात की तो या महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. कोण अस्मिता आहे महाराष्ट्राची? तर नथुराम गोडसे. वैष्णव जन तो तेने कहियो तो पीर पराई जाने रे, असं म्हणणाऱ्या गांधींचा खून करणाऱ्या नथुराम गोडसेला चा गौरव हा संगमनेरचा बाबा करतो. आणि शेवटी ते असं म्हणतात शेतकऱ्याच्या पोरांना की तुमच्याजवळ कुऱ्हाडी आहे, तुम्ही हिरवळ जी वाढलेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ती छाटून काढा, म्हणजे काय म्हणायचं त्यांना समजून घ्या. आणि अशा रीतीनं कुऱ्हाडी बिराडीच्या भाषा बोलणारे लोक हे वारकरी आहेत आपल्या महाराष्ट्रात. हा वारकरी संप्रदाय बदलवून टाका असा कुठून तरी आदेश आलेला आहे. हे वेदोक्त प्रकरण आहे. हे सगळं पुराणोक्त नाही आहे, हे वेदोक्त आहे. आणि या वेदोक्त प्रकरणाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुषार भोसले आहे, त्याचं आडनाव खरं म्हणजे शालिग्राम आहे, पण हे नावही खूप बदलायला लागले. म्हणजे एक वैशिष्ट्य असं आहे की आपल्या सोयीसोयीनं आडनावही बदलवतात
किडीचे भिडे होतात, भिडीचे मिडे होतात, आणि मग काही काही करतात, ते जे वाटलं ते बोलत राहतात. आणि हा तो मोहनगिरी नावाचा एक कोणीतरी बाबा आहे, तो असं म्हणतो की दासबोध हाच फक्त स्वतंत्र ग्रंथ आहे. म्हणजे नामदेवानं आणि तुकारामानं जन्मलेली काही स्वतंत्र निर्मिती नाही आहे ही. स्वतंत्र निर्मिती फक्त रामदासानंच केलेली आहे, असं ते असं म्हणत असतात. आणि त्याच्यानंतर चारू दत्ता आपळे असे जे लाडके कीर्तनकार आहे महाराष्ट्राचे सध्याचे, म्हणजे मला असं वाटतं की पुढचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार बहुतेक यांना मिळण्याची शक्यता आहे. पाहून घ्या तुम्ही, हे जे चारू दत्त आपळे आहेत हे मुख्यमंत्र्याचे फार लाडके आहेत, आणि त्यांचं कीर्तनातलं वाक्य ऐकलं मी डोक्याला हात लावला. ते असं म्हणतात त्या कीर्तनामध्ये की हा जो नथुराम गोडसे होता हा अतिशय टायमिंग पाळणारा माणूस होता. नुसतं अतिरेकी नव्हता, तो टायमिंग वेळ बरोबर साधत होता. त्यानं बरोबर 30 जानेवारीला गांधींचा खून केला. याचं कारण असं की फेब्रुवारीमध्ये गांधी हैदराबाद संस्थानला वेगळं करून हैदराबाद संस्थानला स्वतंत्र करणार होते, आणि भारताच्या पोटात एक नवा पाकिस्तान निर्माण होणार होता, म्हणून त्यांनी असा खून केला, असा शोध त्यांनी लावलेला. इतके भयानक शोध हे सगळे संत लावून राहिलेले आहेत. हे वारकरी आहे, आणि या सगळ्या वारकऱ्यांनी जे चालू आहे केलेलं आहे ते अतिशय वारंवार हल्ले आहेत सुरू. एकदा साने गुरुजींनी बडव्यांच्या तावडीतून सोडवलं होतं विठ्ठलाला. आता आपण सोडवणार आहोत की नाही हा प्रश्न पडला आहे. फार वाईट परिस्थिती आलेली आहे, आणि म्हणून मग असं वाटतं की या महाराष्ट्राचं किती अधपतन होणार आहे. आणि असं लक्षात येतं की मी मध्ये एक पुस्तक वाचलं की महाराष्ट्राचा इतिहास किती जाज्वल्य आहे. तर यशवंतराव ते विलासराव असं मुख्यमंत्र्यांचा एकूण कामाचा आढावा घेणारं पुस्तक आहे. पण मग विलासराव नंतर का नाही लिहिलं गेलं, तर त्याच्यात कदाचित आदर्श घोटाळा वगैरे आलेला आहे म्हणून ते लिहिलं नसेल असं वाटतं. पण मला असं वाटतं की आता लिहावं, आता कोणीतरी लिहावं की शेवटला बाजीराव अशी कादंबरी आता लिहिली. हा जो शेवटला बाजीराव आहे की नाही, हा ब्रह्मावर्ताला पळून गेला होता. आता कोणता बाजीराव योगेश्वर धामला जातो हे आता शोधायला पाहिजे आपण. आता अशा रीतीनं हे सगळं चालू आहे आपल्या देशामध्ये. या सगळ्या अवहेलनेतून आपण जे पुरोगामित्व आपण कसं भ्रष्ट करता येईल याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की रामदास मध्ये सदानंद मोरेंचे फार छान इंटरव्ह्यू मी मोबाईलवरच पाहिला. ते असं म्हणतात की वारकऱ्याच्या ट्रकला मागून रामदासाची सायकल जोडायची आहे, आणि म्हणून हा सगळा खटाटोप चालू आहे असं ते म्हणतात. पण रामदासाला ती मान्यताच नाहीये बहुजन समाजामध्ये, सामान्यांमध्ये, महाराष्ट्रामध्ये. याचं कारण असं आहे की हा जो सामान्यांच्या दुःखाचा उद्गार आहे तो फक्त संतांच्याच वाङ्मयात आलेला आहे, आणि म्हणून संतांच्या वाङ्मयात आलेला हा जो उद्गार आहे, या उद्गाराचा विचार या संतांनी मांडलेला असल्यामुळे वारकऱ्यांनी फार महत्वाचं काम केलेलं आहे. आता या संबंध याच्यातून आपल्याला असं दिसायला लागलं आहे की आता आपण काय केलं पाहिजे. तर मला असं वाटतं ग्रामीण भागात जे काम करणारे कार्यकर्ते आहे त्यांनी आता कुठल्याही पक्षाचे असू, त्यांनी हे सगळे कीर्तनकार आणि प्रवचनकार यांना हात जोडून आता सांगितलं पाहिजे की तुम्ही आमच्या गावात येऊन आमचं गाव खराब करू नका. इतके विचित्र आणि इतके विक्षिप्त विधानं करत असतात ते की ते पाहिल्यानंतर या गावातलं जे सौहार्द्य होतं, जो आनंद होता, जो उत्साह होता, जे पावित्र्य होतं ते सगळं निघून चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे या संबंध व्यवस्थेला बदलवून टाकण्याचं काम करणारे जे नवे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांना कोणीतरी रोखलं पाहिजे. पण ते कोण रोखणार आहे हा प्रश्न आहे. मठोमठी मंबाजींना कीर्तने करू द्या, विठू काय बेमानांना पावणार आहे असं सुरेश भट म्हणतात. विठू काही पावणार नाही आहे यांना, विठू त्यांनाच पावणार आहे, कष्टकऱ्यांना आणि सामान्यांना. आणि म्हणून या संबंध वारकऱ्यांचा हा जो अधपतनाचा प्रवास आहे तो रोखला पाहिजे. कारण शेवटी ही आपल्या देशातली, आपल्या महाराष्ट्रातली अतिशय उज्ज्वल, अतिशय सुंदर अशी चळवळ आहे, अतिशय सुंदर असा विचार आहे वारकऱ्यांचा. तो डाव्यांनाही समजला नाही पण तो सामान्यांच्या अंतःकरणाला भेदलेला आहे. आणि म्हणून गांधी जसा समजायला कठीण जातो पण तो आपल्या अंतःकरणातच असतो, तसंच वारकऱ्यांनी तो भक्तिभाव, म्हणजे मी भक्ती या अर्थाने नाही म्हणत,
जो सामान्यांच्या अंतःकरणामध्ये जो सत्व जागृतीचा भाव जागा केला होता तो इतका निखालस खरा आहे, इतका मोठा आहे की त्याला विसरून आपल्याला चालता येत नाही. जर त्याच्यावर हल्ला होत असेल तर तो महाराष्ट्र धर्मावरचाच हल्ला आहे असं आपण आता समजलं पाहिजे. आणि तो हल्ला आजच्या काळामध्ये सतत होत आहे. आणि म्हणून असं वाटायला लागलेलं आहे की पुन्हा या नव्या पद्धतीने हा सगळा विचार आपण करत असताना वारकरी संप्रदायामध्ये ही जी घाण आता शिरायला लागलेली आहे, ही घाण बाजूला करण्याचं काम आता सामान्यांना करावं लागणार आहे. आणि ती करत असताना आपल्याला असं वाटायला लागलं पाहिजे की हा जो महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्राचं मोठेपण हे ज्या प्रबोधनाच्या चळवळीत होतं, ज्या संतांच्या चळवळीमध्ये होतं, ज्या शेतकऱ्यांच्या आनंदामध्ये होतं, ते सगळं चित्र जर बदलत असेल तर तुम्ही आणि मी आपण सर्वांनी आता सज्ज झालं पाहिजे असं या निमित्ताने सांगतो. धन्यवाद.